हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आता परमात्मानं कृष्णानं अर्जुनाक सांगले कसले म्हण म्हळ्यार केदनाय ज्ञान म्हळेल मेळका जाल्यार सतत अभ्यास जावका. सतत अभ्यास म्हळ्यार कसो न्ही ते अभ्यास करचे म्हळ्यार आमी बैसून आमी केल्ले जायना. सुरवेक सत्त शास्त्राचे अध्ययन जावका. सतत श्रवण कीर्तन मनन परमात्मे विशयांत निरंतर चिंतन जावका. सदाचार पालन करका, धर्म पालन करका. परमात्मा विषयी कोणाक कळला तसल साधूंक गेले संग जावका. सत्संग असल्यार सर्व अभ्यास साध्य जाता. म्हळ्यार परमात्मा विषयी कळूंक आमकां साध्य जाता. तदना आता ते अभ्यासही साध्य जायना ना जनान कसं करका म्हणून सांगून परमात्मा सांगता अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भवा मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्यसि. सतत अभ्यास केले जाल्यार मेगेल ध्यान ज्ञान करूंक समर्थ जातल जनय आसची. तांकां एक उपाय कसो न्ही म्हण म्हळ्यार तांणी करचे सर्व कर्म परमात्माक अर्पण म्हण म्हणलेले बुद्दीन करचे. तेदना भगवद अर्पित कर्मानुष्ठान कसं आस पळय ताजी न्ही तत्वज्ञान तांणी पावताची म्हण म्हणलें. म्हळ्यार मस्त नमने जन आसाची साधन करची रिती साधन एक विंगड विंगड वाट आसा. कितले की जनाक परमात्मा साधन करका म्हण म्हणलें एक अपेक्षा आसा जाल्यार कितलेय अभ्यास केला रे परमात्मा वैरी एक मन दृढ जावन दवरूं जायना. प्रपंच कदी कडेन वता म्हणलें क्या मस्त जनान सांगचें आसा आमी पुराय आयकताची करताची देवाल विशय आयकताची. मस्त जनान सांगिल्लें आयकताची आमी सतत प्रयत्न केला रे मागीर आमी लौकिकांतू बुड्डून वताची म्हळ्यार परमात्मा वैरी निश्चल भक्ती येवच्याक सादी जावका जाल्यार ताका परमात्मा अनुग्रह जावका जाल्यार केदनाय कसले एक उडक आसता बरं का. आमी केलेलें साधन पावना दिसता म्हण मन सान करचें न्ही. आमकां साधन करूं जायना तें म्हण म्हणलें रिती आमी निराश पावची न्ही. जाल्यार अध्यात्म साधन म्हळ्यार तितलेच कसं न्ही म्हळ्यार एक जन्मान तूं हांव अभ्यास केल्लो साधन केल्लें म्हण म्हळ्यार खंडीत जायना. केलो उपंत कशें जाता म्हळ्यार सगळीं जन्म अभ्यास केल्यार मागीर एकाग्रत मेळना. अनेक जन्मान तें कंटिन्युटी आसता. केदनाय परमात्मा शिक्षण आस पळय अध्यात्म शिक्षण एक जन्मान तूं आमगेलें साधन अर्थ जाल्यार अनेक जन्मान तूं वापस सुरदुकून साधन करता म्हणना. म्हळ्यार आतां आमी लौकीक शिक्षण LKG तुकून शिकताचें तशें कसलें ना. आमगेलें अध्यात्म साधन खंय तर जाल्ला थंय समजावन आमकां एक योग्य जन्म मेळटा. तेचें परमात्मान सांगचें योग भ्रश्ट कसले जाता म्हण म्हळ्यार ताका श्रीमतानाम सुचीनाम गे हे योग भ्रश्टो बी जायते म्हण म्हणलां. तशीच ताका एक चांग घर तो त्या घरान तो जन्मा येता आनी तागेलें साधन तो मुंदरसिता. हें जावचेच पुराय जनाकय साध्य जाता. म्हळ्यार जन्मा दुखून जन्मान तो अंत जावन साध्य जावचें एका पंत न्ही. जाल्यार एकाग्रता येना म्हण म्हणलेलें ना. अनेक जन्मान तूं जाल्यार आमगेलें हें आध्यात्मीक साधना मुंदरसून वता. असल आतां येना म्हण म्हणलेलें जना एकाग्रता येना म्हण म्हणलेलें जना कसो करका ताजे खातीर कृष्ण सांगता तुमकां एकाग्रता येना सतत अभ्यास करून मेगेलें ज्ञान ध्यान साध्य जायना म्हण जाल्यार कर्म करतात न्हय दिसान दीस त्या वेळाक कसं कर्म करतना हें मेगेल निमती जालेलें हांव केल्लेलें म्हूण म्हणलेलें एक अहंकार ममकारो स्वार्थ म्हणटाची
त्या सोडका यांची नव परमात्मा कर्मनियम अधिकार असते म्हणून सांगताना मा कर्म फल हेतू हुबू या कर्माक कारण तू जाऊ नका इथं म्हणलं तू नाही कारण मिगेल प्रेरणेनं तू सर्व कर्म करचे तू मात्र लेखचे हांव केल्लेले मेगेल निमती जल्ले हांव नातील जल्ले जत्त शिल्वे हांव कडे वेळा पळील दिकून जल्ले हांव येईल दिकून जल्ले नानतलं एका एक जत्त शिले म्हणजे मस्त जन अभ्यास असं त्या तितले बगी येवन सम केलेले देखून जाल्ले नानतले आज कोणी चक नाशिले एका एक रांदप करून घालतशिली म्हणून म्हणचे जेव देबाले कसले काम करता नाही हांव आशिल्ले देखून करचे नानतले कोण करता हांगा म्हणलें लयते आमी मेल्ला रे आमी नानतले नंतर ते देवाल काम जायना जत्ता तशी आमकां मांद्र कर्म करतना हे अहंकार मकाराक स्वार्थो म्हणटाची ताचे खातीर परमात्मान कर्मफल हेतू तू जाव नका म्हणलेले हे पुरे सोण परमात्माल पुजाची ही म्हणलेले हें कर्मय आ परमात्माल पुजा रुपारी करता देवाल खातीर करता पुजा रूप म्हळ्यार कसं न्ही देवा संतोष जेवचे खातीर देवा खातीर करता म्हणलेलें अनुसंधान करली म्हणजे रे कर्मफलेशु कदाचन केन्नाय फलांत अपेक्षा करूं नका म्हणून परमात्मान सांगला पळय तशी ह्या परमात्मान म्हाका प्रेरण केलें तागेले प्रितीर्थ जावन करता तशें जावन हें फल पुरे परमात्माकच कर्म पुरे परमात्माक अर्पण करता म्हणून हांव कसले कर्म फलापेक्षा करना म्हणून लेखून कर्म करका कंच कर्म विहित कर्म वर्णविहित कर्म त्यावेळी करका ताजे नंतर दैनंदिन आमगेल कर्मच पळय त्यावेळी अर्पणा भावारी परमात्माली पूजा म्हण लेखून कोरका तदन अध्यात्मांत आमी सिद्धी पावताची एकात नित्या कर्म कशी परमात्मा अर्पण करचे गोपिकेन केलेले पळया तांणी रांदप करतना या कृष्णाल खातीर ताक गंटितना या कृष्णाल खातीर चिरडवा न्हाणयतना कृष्णा न्हाणयताची बामणाल पांय चिरडितना कृष्णाल पांय चिरडिताची बामणां वाडतना कृष्णा वाडताची तशी त्या रितीर तांणी केलेली तशीची नित्य कर्म ही आमी देवाक अर्पण करूं जत्ता म्हूण गोपिका स्त्रियान आमकां दाखयला न्हय वापस आमी कशी अर्पण करचें म्हण लेखा म्हणना तशें जावन आमगेले नित्याचे आनी वर्णविहित धर्म म्हणटा पळय हे दोन्ही धर्म कर्म आमी परमात्माकची अर्पणा भावारी परमात्माली पूजा म्हण लेखून केल्ली म्हणजे रे आमकां साधन करूं साध्य जाता म्हण परमात्मा म्हणटा तेचे ताणें म्हणलें मत कर्म परमो भव परमात्माल खातीर कर्म करी म्हळ्यार तेदन एक पळय हांत एक प्रयोजन आसा कसलें म्हळ्यार वायट कर्म खंडीत करनाचें आमी कित्याक देवच देवा खातीर करचें म्हळ्यार प्रज्ञा आमकां येतना खंडीत आमगेलें आतां वायट कर्म जायना सत्कर्म जाताची म्हणटना परमात्माल प्रिती खातीर करका हें करची हें कर्म म्हूण अनुसंधान केलें म्हणजे रे आमगेले हातान म्हळ्यार आमगेले देहान सत्कर्म जाता लोकाक सत्कर्म म्हळ्यार कसं न्ही लोकाक जनाक हित जेवचें तसलें कर्म ते परमात्मा भारी प्रितीचे सर्वे जना सुखिनो भवंतु म्हूण कोण लेखता तांणी सर्व जनाल हिता खातीर कसलें कर्म करताची हें परमात्माल प्रितीचें काम आमी आमगेल स्वार्था खातीर कर्म करता पळय तेन्ना मस्त ममकार आसता आमकां अहंकार आसता तेन्ना ताजे निमती पापय जाता जाल्यार हें स्वार्थाक न्ही परमार्थाक मोक्षा खातीर परमात्माल खातीर करचें कर्म म्हळ्यार भावन आसल्यार पुरे सत्कर्म आमगेले निमती जाता सर्व जीवराशीन तो परमात्मो आस हें कळ्ळी म्हणजे सर्व जनाक चांग जेवचें तसलें कर्म आमी करताची ताजे खातीर पुरंदरदासान म्हणलेलें सकल वेल्लवू हरिय सेवेयेन्नी म्हूण सांगून शारिरीक म्हळ्यार कायीक म्हणटाचे आमी वाचीक उतरान शरिरान मनान कसं कर्म करतना कायीक वाचीक मानसीक सर्व कर्म ही परमात्माल खातीर करतरसाची प्रति एक परमात्माल खातीरची सर्व कर्माचे प्रेरक परमात्मो तशीची लेखल्यार तदन अहंकारू येना कर्मांतू ममकारू येना तशी कर्म जाता त्याची हरिकथामृत सार म्हूण आसा तांतू जगन्नाथ दास सांगताचे हांव मेगेले म्हूण सांगून कोण तो मंदमती करतकी ताणें केलेले दीस करचे स्नान दान जप तप सर्व कर्माचे फल दान व्हरताचे शिवाय देव स्वीकार करना इत्याक म्हण ताका अहंकार आसा अहंकारान करचें कर्म परमात्मा नाका त्या कर्माचें फल पुरे दानव घेवन मताची म्हूण ताजे खातीर परमात्मा सांगता मदर्थम अपि कर्माणी मेगेल प्रिती खातीर कर्म करी शिवाय फलाचिंतन करूं नका म्हूण
ತೀಚಿ ಪುರಂದರದಾಸಲ್ ಪದ್ಯಸ್ ಆರು ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಓದಿದರೇನು ನೂರಾರು ಪುರಾಣವ ಪಠಿಸಿದರೇನು ನಾರದವರದ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ಸೇರಿಕೊಂಡು ತಾ ಭಜಿಸುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ मुकुती म्हूण सांगून म्हळ्यार कितले शास्त्र शिकले म्हणलें कितले पुराण आमी पठन केलां आमकां पुरे गोत्ता जाल्यार तेक्क सल खातीर आमी शिकिरीची ते पुराण पठण करतना आमकां परमात्मा ज्ञान कितली प्राप्ती जाली म्हूण गोत्ता बाई पटस सांगू सांगताच जाल्यार ताजेन आमकां ज्ञान येयलें कसलें तें ना म्हूण जाल्यार त्या आमी देवाल खातीर ह्या कर्म करताची पुरंदर विठ्ठलना ಸೇರಿಕೊಂಡು आमी देवाक मेळचे खातीर मेळचे खातीर म्हळ्यार कसलें मोक्ष फला खातीर भगवंताल प्राप्ती खातीर हे पळय कोरका म्हळ्यार आमगेल्या मनांतून ना नातल्यार कितले पुराण वाजिले कितलेची शास्त्र वाजिले बैपट केल्लो केदो व्हडलो पंडीत जाल्लो विद्वांस जाल्लो जाल्यार तो ज्ञानी जायना तशी आमी कसलें वाजिला परमात्माल विषयू ताजेन परमात्माले जन्म कर्म परमात्माल महिमा विभूती ह्या पुरे निरंतर कोण स्मरण करता चिंतन करता तेदना तांकां एक आशा आसता कसलें आमी परमात्मा प्राप्त करून घेवका ते एक उद्देश दवरून घेवन सर्व कर्म करून ते सर्व कर्म परमात्माक अर्पण करचें ना नातल्यार कर्म आमी आमगेले ಇಂದ್ರಿಯ ಸುಖ ಕತಿರೈ ಕರ್ತಾಚಿ ವೈವ್ಯಾ ತಾಜಿ ನಿಮ್ತಿ ಕಸ ಜತ ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ म्हणला परमात्मान पुरंदरदासान आमकां ऐहिक सुखोपभोगा विशयांत भारी संतोष दिसता जाल्यार तादीन केन्नाय सूख आसतलें ना कडेयली दुःख अनेक कंचिन मनीस कडेन दुःख देंवच्या पुरो त्या सुखा खातीर आमी कसं सकड कोर नासच्या पुरोची त्यावेळी विशय दुःख दिसता ताजे नंतर कडेर पळय आमगेले हें तें पक्कनी कापड न्ही पळोवन चंद सकडे लांबून दुड्डू बँकान तुल्लो पासबूक पळोवन आसल्यार जेवो कसले एक शरिरा चंदाई कन्नडेदरा राबून आमी पळोवचे अभ्यास आसा हे पुराय अभ्यास आसतना आमकां त्या वेळार सटक्कनी एक ऑर्डर वयर तुकून येवो आनी एक 4 दीस मागीर तूं येता म्हणल्यार कितलें दुख्ख जाता आमकां अयो आनी हे परी न्हेसूना ಸ್ವಲ್ಪ कपडा आनी की चोळी शिवून जाय न्ही आशिल्ले हे परी सोण वच्ची वे अयो आनी की 1-2-3 एफडे मेच्योर जावचे आशिल्ले रिन्यू कोरका म्हूण लेगता आशिल्ली ह्या पळय सोण वच्ची वे इतली चंद शरीर हांव सोणूच चुकावे हांव मेल्ले नंतर हांव कशी दिसता की म्हाका कोणें पळयता की ना की कोण पळयता मेल्ले नंतर कोणाकय नाका मोगू केल्लो बामूणय तोवय वरी म्हणटा शरीर तशी कोणाकय नाका हें एक ना एक दीस दुख्ख दिवची आसलें तेंची कोण परमात्माले ध्यानांत आसता तांकां असल विशयांतू ममकार मस्त आसना सोण वच्चाक कश्ट जायना तशीच हरिभजने माडो निरंतर ताचे खातीर परमात्मो सांग एक उतर आसा शास्त्रांत कसलें परमात्मान सांगचें अहमेव गतिः तेषां निराशिः कर्मकारिणां गीता तात्पर्यांत येते विशय अहमेव गतिः तेषां निराशिः कर्मकारिणां कोण निराशी निर्मम जावन कर्म करतकी तांकां हांव एकलोच मेळटा अहमेव गतिः तांणी म्हाका पावताची म्हळ्यार केन्ना आमी करचें प्रत्येक कर्म परमात्माल प्रित्यर्थ करतर आसाची म्हूण लेखलें म्हूण जाल्यार पळया एक न्ही एक दिशू आमगेलें मन शुद्ध जाता कसलें हें देवा खातीर करचें आनी आमी अहंकार दाखोवचें ना जपा देवा खातीर करतर आसाची हें हांव केलें म्हूण सांगू काय भंय कसलें म्हळ्यार परमात्मान मेगेल करीन करईल म्हूण का म्हणला पण हें एक सतत अभ्यास केल्लें म्हूण जाल्यार मागीर आमकां कसलें एक आशी आनीक दुसरें कसलें आसना मन शुद्ध जातर वता त्यात संस्कार म्हणचे पळय स्फुटा घालतना भांगर स्फुटा घालतना उज्यांत तापोवन प्यूर करचे कयता तातूंतले कल्मश म्हळ्यार विंगड कसले मेटल्स आसल्यार कॉपर आनीक दुसरें आमी कितली तापयताची तितलेशे स्फुट जावन ते वतर आसता काय विंगड मेटल्स तशी आमगेले आंगांतू संस्कार बल जातर वता म्हळ्यार चांग करता आमगेले संस्कार वाडतर वता
चांग जतर वता मागिरी सुरे पळय आमकां मनांत कसले एकाग्रत ना परमात्मा विशयांत कसले एकाग्रत ना कसं की कर का म्हणला यांत्रिकेच्यावन करचें आमी तें एक काम कर का म्हणला मागीर तें कसं खातीर करतरसाची ताजी फल कसले अशी पुरे फल म्हळ्यार फलापेक्षा आमकां जावका म्हण न्ही तें केल्यार परमात्मा कितली खुशी जातले म्हूण सांगून करता 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 आमगेलें मन त्या कामा वयर एकाग्र जाता तशीच कडेर म्हणटना आमकां तें फल परमात्मा सोडटना इतली खुशी जाता हें परमात्मा खातीर करचें परमात्मान आमगेलें करीन करयलें म्हण लेखल्यार ते भगवद अर्पित कर्म भारी संतोष जाता त्या वेळार आतां पक्क न्ही परमात्मा आमगेल्या मनांत एक समय यो आमकां येमय करूं साध्य जायना नतील जन सत्नमय पुराय कर्म परमात्माक म्हूण सांगून करूं आमकां साध्य जायना म्हूण आमी लेखल्यार देव सांगता पळय आतां सलजना कसलें म्हूण अथै तदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् अथ एतत् अपि अशक्तोसी यमय करूं जायना म्हण जाल्यार मद्योगमाश्रितः कर्तुं परमात्मा खातीर करतरस म्हणल्याक आनी ताजे वयरची त्या कर्माचें फल सोडी तें यतात्म म्हणटाची यतात्म म्हळ्यार कोण अशें अभ्यास करता ताका तागेलें मन दृढ आसता तागेलें स्वाधिनांत आसता म्हळ्यार कर्म पुरे कोरून परमात्माक अर्पण करी म्हण आजी फुडली श्लोकान सांगलें न्हय ते जायना नतील जनाक म्हळ्यार परमात्माल प्रिती खातीर आमी जप करता पूज करता अनुश्ठान करता नित्यकर्म करता विहित कर्म करता म्हण जाल्यार यो येप रे जायना बा आमच्यान म्हण लेखल्यार आमी परमात्माल खातीर म्हूण म्हणल्यार आमी गणपतीला आराधन करताची मृत्युंजय हवन सुदर्शन जप करता म्हण लेखिल्लें अशी तशी मस्त सगळें आमगेलें मना चिंतन येता म्हण जाल्यार पुराय कर्म परमात्माक म्हूण म्हणल्यार आमी कस की मृत्युंजयाले जप करतरस पळय हें परमात्मा म्हूण सोडल्यार मृत्युंजया कोपयल्यार असल पुराय चिंता इता म्हळ्यार आमगेलें अज्ञान हें आमकां तें मृत्युंजय रुद्राले अंतर्यामी परमात्मा म्हणून गोत आसल्यार तेदन आमकां हें कर्म भगवत अर्पीत करूं कसले कश्ट जायना ताजे खातीर हांगा परमात्मा सांगता अन्य देवतें खातीर आतां मेगेल खातीर कसलें करूं जायनी तसलें आमी अन्य देवते खातीर करची सोडची कशी असल संशय आसल्यार अन्य देवतेल्या उद्देशा खातीर करचें सर्व कर्म तांगेले अंतर्यामी जावन परमात्मा असं म्हूण लेखून परमात्मान स्विकार करची तांगेले अंतर्यामी जावन आशिल्लें परमात्मान स्विकार करचें म्हूण लेखून मन स्वाधीन दवरच्याक म्हळ्यार निरंतर तेदन कसं जाता सर्वदेवांक गेले अंतर्यामी परमात्मा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति ह्या विशयावर मन कॉन्सन्ट्रेशन करचें आमकां अन्य देवतेल उपासन करूं का करना म्हळ्यार जायना त्या वेळाक तांगेले अंतर्यामी जावन आशिल्लें परमात्मा ही सेवा घेतरस म्हूण लेखून येतात्म म्हूण म्हळ्यार तशी मन आमगेलें कंट्रोल आसचें तशी केल्लें म्हूण जाल्यार सर्व तेदन आमकां एक उडगास येता कसं न्ही म्हूण म्हळ्यार सर्व कर्मान कसं फल मेळटा तें अशाश्वत फल आतां आमी कसं की एक अन्य देवतेल उपासन करताची चेडवां खातीर तांगेले विवाहा खातीर तांगेले कामा खातीर ताजे खातीर हाजे खातीर कसं की कंठ कसं म्हणला ताका एक मृत्युंजय होम कसं की ग्राचार वायट म्हणला ते दोनी ग्रहाक शांती अशी पुराय लेखून आमी केल्यार त्या करूं का न्हय आमी त्या करनाशिरा भुजत्व सांगला न्हय म्हूण लेखून केल्यार कराची करना शिरपचे खातीर न्हय जाल्यार त्या पुराय आतां केलो जन संधी शांतीनी म्हूण करताची ते सर्व ग्रहाकय सकल ग्रह बल नीने सरसिजाक्षा सर्व ग्रहाकय अधीना दवरून घेतिलो नवग्रहांकय अधीना दवरून घेतिले सर्व देवतेंकय अधीना दवरून घेतिलो सर्व देवतेंगेले सर्व ग्रहांगेले अंतर्यामी जावन आसूच्यो परमात्मुची आमी तांगेले पूज म्हूण केल्ली परमात्मू घेता ही चिंतन केल्यार पुरो त्या वेळाक आमकां मनांत येता आमी हें पुराय कसलच कडेन फलां अपेक्षा करताची हें पुराय शाश्वत हांगाच कसं की सुखा खातीर न्हय आमगेले ह्या जन्माचे सुखा खातीर ह्या जन्माचें कर्तव्य म्हळ्यार जन्मा येताना आमी स्वल्प कर्तव्य ऋण पुराय घेवन हें तिरसूच खातीर केल्ली म्हूण लेख्या त्या भगवद अर्पीत बुद्दीन केल्यार आमकां शाश्वत फल जावन आशिल्लें परमात्मा मेळटा पळया हें पुराय अशाश्वत फल कसं न्ही आतां आमगेले चेडवां खातीर करताची केदोळ ते करताची आमगेले देह तितली काळ करताची चेडवां खातीर म्हूण केल्लें देवाल काम
बामणा खातीर म्हूण केलें देवाक सखी आराधना बामणाला आयुश्याक हे पुरे करतर आशिल्ली म्हूण लिखया जाल्यार अंतू ते फल थंय मेळून जाल्ली न्हय जाल्यार आमकां शाश्वत एक फल जावका न्हय हांगा दुखून आमी आनीक लोकां वच्चा आसा ताजे नंतर आमकां आनीक जीवन मेळूस तेदनाक पुराय ते फल जावका न्हय तेदना ही साधन मंदरसून वचका न्हय तेदना परमात्मो शाश्वत आमी करचे सर्व उपासन परमात्माक पावता म्हूण लिखून केल्लें पुरो तेदना ते भगवद अर्पित कर्म म्हूण जाता हें साध्य ना बारी कश्ट म्हणजे लायल खातीर परमात्मान सांगची हें सर्व परमात्माला पूज म्हूण लिखून करूं तुका साध्य रानांतल्यार विंगड देवते तूं पुजन करता पळय तें देवतेंगेल्यान तरी आमी जावन वचोचें हांव घेता म्हूण लिखून करी करची कर्म फला अपेक्षिना तिल करी सर्वांतर्यामी जावन वचोचें परमात्माक म्हूण लिखून अर्पण करी म्हूण सांगून सांगता पळय हे सगळे श्लोकांत ह्या श्लोकांत आमकां परमात्मो कर्मफल त्याग करी भगवद अर्पित कर्म करी म्हूण सांगलें तेची आतां एतत म्हणून सुरू केलें हे श्लोक आतां एतत म्हळ्यार हाजे फुडें हाजे फुडल्या श्लोकांत हांव सांगिल्ल वरी म्हणून कसो श्लोक तो मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धीं निवेशय निवशिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वम न संशय हा म्हणाल मी वैरी मन दवरून कर्म करी म्हूण अभ्यासेप्य समर्थोसी तश करू जायनातले कसल करू का म्हूण सांगले तशी आजी पुढे सांगिल्ले म्हूण सांगून आतां सांगता आतां इथं दप्य शक्तोसी म्हूण म्हळ्यार परमात्माला वैरी कसल आमी भक्ती करता पळय ही भक्ती आमकां विरक्ती दिकड व्हरका विरक्ती दिकड व्हरका जाल्यार आमी कसल की सकडांग कर्म करता पळय ताका आमी फल अपेक्षा करचें तें अशाश्वत तें क्षुद्र फल व्हड फल महाफल म्हळ्यार कसलें परमात्मा आमकां मेळचें ताजे खातीर हांगा करची सर्व कर्माचें फल त्याग करची तेदन आमकां परमात्मा म्हळ्यार व्हड फल मेळटा म्हूण सांगून भक्तीपूर्वक कर्म खंयचेय देवतेंगेले उद्देश जावन केल्यार त्या कर्मांत आमकां भक्ती सुका भक्तीपूर्वक कर्म करी म्हळ्यार ताचे खातीर परमात्मान तागेले खातीर जावो अन्य देवतेंगेले खातीर जावो आमी कसं की एक पूजा अन्यक दुसरेक आराधना उपासना सगळें करता म्हणलें क्या तांत भक्ती जावका ना नतल्यार यांत्रिक कर्म जत्ते यांत्रिक जेवो ढांबीक जाता आडंबरा खातीर आमी करचें हें आमी करचें आमी एक सत्यनारायण व्रत केलें सगळीं गांवां सांगिल्लें हें पुरें ढांबीक जाल्लें जेवो कसं की एक म्हयन्या घरान तूं सत्यनारायण व्रत करतर आसाची पुन्नव म्हणलें कुडलें तांणी करतर चमकलीची तें एक यांत्रिक कर्म जाता जाल्यार आमी कसल खातीर करताची तें खंयच्या उद्देशान केलेलें जाल्यार तें सकाममें की आमी परमात्मा प्रित्यर्थ जावन करचें हें पुरय आमकां आलोचना सुका आक ज्ञान म्हणचें तशी कसं करतनाय देवान तांतू घेवची भक्ती मात्र कितले मोल्लाचें फूल हाडून घाल्लें कितले जाणां तूं जेवणां सांगलें कसलें ना हांगा बसून तूं तें पुजा कितली भक्तीन केला कितली श्रद्धेन केला हेंची मुख्य तशी इतर देवतेंक उद्देश करून कर्म केल्यार ते तांणी पुरे स्वतंत्र फल दिताची जाल्यार तांणी परमात्मा प्रेरणेना नशी कसले फल दिनाची हें उडगास दवरका आमी खंयची देवतेंक उद्देश करून पूजा केले जाल्यार तांणी परमात्माला अधीन आशिल्ली देखून परमात्मान तांकां सांगल्या मात्र तांणी फल दिताची ना नतल्यार तें फल दिनाची म्हूण सांगून आमी उडगास करका लेखून घेवका इत्याक म्हळ्यार पळया केलपन भट मामाम गेले जातक पळोवन तुका मस्त ग्राचार आस एक संधी दोशा खातीर कसले एक होम करी भारी कंटक आस ना नतल्यार एक महामृत्युंजय हवन करी म्हणून तांणी दिताची पाप आमकां एक कसं न्ही सलहे दिताची तांगेले पुरोहिता म्हळ्यार तशीची तेजे तांणी कोण तांगेले यजमान तांगेले हित तांणी पळोवका तांणी आमकां एक सलहे दिल्ली म्हणलें की भक्तीन केला श्रद्धेन केला कसले ढांबीकत ना सकडी कोरनी जावचे शिल्क सलकी वायट जावन वत म्हणलें की तेदना ताजे अर्थ कसले म्हळ्यार मृत्युंजय हवन सम जायनिवे म्हण न्ही बट मामान सम कर निवे आमगेल भक्ती श्रद्ध पावनिवे म्हळ्यार विशय न्ही ते परमात्माले मनान तूं ना आशिल्लें ते मृत्युंजयाक परमात्मान मनान तूं दिवका ते जिवाचे खंयचे जिवाक खंयचे शरिरांत हें मृत्युंजय हवन केला ताका तें महाकंटक निवारण करी म्हणून परमात्मान सांगता
नानातल्या कंटक निवारण जायना इत्याक म्हळ्यार उद्रुई परमात्मालोची नियमनान तूं असता परमात्माल मनान तूं त्या मनशाला आयुश्य सरला म्हूण जाल्ला रे तागेले निर्णय जाला रे कसले करूं जायना तशी आमकां मात्र तें आसचें आमी कर्त्र आमी केल्लेले आमी करचें आमकां मात्र साध्य जावचें आमी नानतलें कोणाच्यानय करूं जायना आशिल्लें म्हळ्यार एक स्वतंत्र कर्तृत्वाचे अभिमान म्हणटा हे अभिमाना भशेन दुरभिमान म्हणीत आमीची स्वतंत्र म्हळ्यार तेची आमी करचें म्हळ्यार लेकला रे आमी स्वतंत्र म्हळ्यार भावन आमी परमात्माला अधीन जावन आसा ताणें आमगेले करीन करईल मात्र हें म्हूण लेकल्यार मात्र आमी अस्वतंत्र अकर्तृत्व म्हूण सांगून आमकां येता हें नानतलें पळया सदां सर्व काळ उडगस करे आमी काम करतना आमगेले मनान तशी चड तेंची येवचें कसं न्हय आमी करता रसाची आमी केल्लेलें म्हूण सांगून जिवनान तूं सहज जावन गेला तें ताजे खातीर म्हणचें परमात्माल ज्ञान सुका परमात्माल काण आयकुका श्रवण कोरका कीर्तन करका मनन कोरका चिंतन करका परमात्मा शिवाय आमच्यान कसलें करूं जायना म्हणलेली एक आमगेले मनान तसका तशें जाल्यार मात्र जाता तशी सदां सर्व काळ परमात्माले उडगासू आमकां मन स्वादिना दवरूं जाता हें परमात्मानाची कसं कर्म करता न्हय हांव करची न्हय परमात्मान मिगेल करीन करयलें म्हळ्यार एक कृतज्ञता आमगेल्या मनान तसल्या रे कशी तें कृतज्ञ आसूं का एक काम आमगेल करीन देवान कसलें एक चांग काम करयलें म्हूण लेखया हें काम मिगेल करीन देवान करयलें ह्या कामाक हांव योग्य म्हूण देवान लेखलें न्हय हे परमात्माल महानुग्रहन मिगेल वैरी म्हूण लेखलें म्हूण जाल्यार आमी ते परमात्माक कृतज्ञता दिल्ल्या बरी त्या तशी मनान तुज्या तर आसल्यार सदां सर्व काळ आमी परमात्माक विसरनाचें पळय हेच एकाग्र मन जावचें म्हणचें अशी सदां सर्व काळ प्रती कर्म करतना प्रती हेजे यो हेज्यो म्हाका दवरच्या काही सहाय केलें परमात्मान म्हणलेलें आमगेल्या मनांत आसलें म्हूण जाल्यार आमगेलें मन परमात्माल वयर एकाग्र जाता पळया हांगा 8 श्लोकांत मयि एव मन आदत्स्व म्हणालो अथ चित्तम समाधातु म्हणालो आता अभ्यासेप्य समर्थोसी म्हणालो मागीर आत्ता सांगता रस्तो अथैतदप्य शक्तोसी हे इतले श्लोक पर्यंत परमात्माने एक विषय सांगिल्ले कसले म्हळ्यार मिगेल वैरी मन बुद्धी सकट दवरी ते जायनी म्हूण जाल्यार सतत अभ्यास करी अभ्यास करून साध्य जायनी म्हूण जाल्यार सर्व कर्म परमात्माल प्रिती खातीर म्हूण करी तेवय तुका साध्य जायना तेदना सर्व कर्म फल त्याग करी हे 4 प्रकारारी परमात्माला आराधन तो सांगता जाल्यार हांगा मी एक लेखूक ह्या 4 प्रकारान तुवें परमात्माला आराधन करतना त्या कर्मफलान तूं भेद ना जाल्यार साधकाले अधिकारांत भेद आस अधिकारांत म्हळ्यार कसं न्ही कर्म करचे विशयांत भेद आस आतां पळय परमात्माला उद्देशा खातीर कोण कसले कर्म करता ते कर्माक कसलो उद्देश आसा ताजे फलांत कसलेय भेद ना जाल्यार साधनेन तूं भेद आस म्हणून जर तूं पळय एक उदाहरण सांग जाल्यार 100 मार्क घेवन येवचे चेडूं फल 100 मार्कूची जाल्यार त्या चेडूवाल साधनेंत मस्त व्यत्यास नाशिल्लो ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ एक पंत वाजिल्यार पुरो 100 मार्क काडचे कॅपॅसिटी आसा तांकां ಕೆಲವು जन एक 7-8 पंत वाजुका 10 पंत वाजुका ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ सगळे दीस सोणान अशी वाजुका मागीर तांणी 100 मार्क काडताची फल तितलेची जाल्यार प्रयत्न साधन पळया भेद आसूचे ಕೆಲವು जन रात्री निशब्दस्थन बैसून वाजिताचे ಕೆಲವು जन रात्री वग्गी न्हीद येता सकाळी वग्गी उठान वाजिताचे ಕೆಲವು जन पळया अन्य कॅटेगरीचे चेडूं आसताची तांकां एकडच्यान टीव्ही जेवो तेकडच्यान हावस पिरपिरेवो एकडच्यान कसलेय जेव घरांक कितलो गलाट जेव तांणी एकाग्र मनार वाजिताची 100 मार्कूय काडताची तशी जिवा दुखून जिवाक कशी स्टुडंट तुकून स्टुडंटाक तांगेले शिकवणेन तूं भेद आसता मार्कू 100 येवं पुरो तांकां साधनेन तूं भेद आसता तशीच जिवा दुखून जिवाकय साधना भेद आस जाल्यार आतां फल एकची मोक्ष जाल्यार तांतू आनंदांतू तारतम्य आसा कशी म्हळ्यार आतां फल एकची 100 मार्क चेडवान काडलेल्यांतू जाल्यार तांतूल आनंद आसा पळय तांतू चेडूण आसा कशी
ते पण सगळो दिसू वजून 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 पुराय त्याग कोरून सिनेमना हांगना थंय वचना खंय वचना इथे म्हळ्यार वाजीना नतल्यार म्हाका मार्क मेळना म्हाका एक पंत वाजिल्यार जायना म्हण लेकून सदां सर्व काळ वाजून वजून वजून सर्व न्हीद दानी भूक बोंचे करचे सकट त्याग करून 100 मार्क मेळटना भारी आनंद जाता चेडवांक तेंची बुदवंत आशिल्ल्यान तांकांय आनंद जाता म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार हांव हाजे पशी एक पंत वाजयतना म्हाका इतले मार्क मेळ्ळो 10 पंत वाजिल्ले जाल्यार कशें आशिल्लें म्हाका एक पंत वाजयतना गेलें ना ताका तें साध्य आसा मस्त कश्ट पावन प्रयत्न करून मार्क मेळटना बरी खूश जाता काही कश्ट पावना नशी मार्क मेळ्ळे तांगेले ते रूढ तांकां म्हळ्यार एक पंत वाजिल्यार तांकां केन्नाय तितले मार्क मेळच्यो तशी साधन करून 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 वाजून मार्क काडूं का म्हूण मार्क काडलेले जेन्ना जेवचे संतोश विंगड हें लौकीक जालें तशीच मोक्षांतूय तशीच साधनेंत मस्त भेद आसता मोक्ष म्हणल्यार एक फल जाल्यार थंय तांकां मेळचे आनंदांतू तारतम्य आसता पण हांगाय आमी केलो जनांक पळय संगीत आयकूच म्हळ्यार भारी संतोश म्हणून केलो जाणां संगीत नज तांकां भजन आयकूच म्हळ्यार संतोश केलो जनाक सिनेमा पळयल्यार भारी खुशी केलो जनाक ते सगळो दिसो टी व्ही बसून पळोवचें हांव चंग चंग बूक वाजोवचें म्हाका तांतू संतोश मेळटा अशी संतोशाक हलवो विध आसता तशीच जिवांतूय तारतम्य आसता साधनेंतू हलवो विध आसता साधने मेळ्ळेलें फल एक जाल्यार तांतू आनंदांतूय हलवो तारतम्य आसता जाल्यार एकच कसो म्हळ्यार दृढ मन एक पंत कोणाकय साध्य ना सुरवेक मन दृढ करून घेवचे अभ्यास मन परमात्माल वयर दवरचे सतत अभ्यास करता साध्य जायना जाल्यार परमात्माल प्रित्यर्थ जावन आमी करचे कर्म पुरे करता विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थम कडेक कर्मफल त्याग कृष्णार्पण हेंची साधना म्हण लेखुका आतां हाजे नंतर परमात्मा कसो सांगता म्हण म्हळ्यार पायचे दिसाचे गीतामृत धारांत पळया आजी सांगिल्ले गीतेचे संदेश परमात्माले गुरुंगेल चरणाबिंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।